हिंदी सक्तीचा जी.आर. महाविकास आघाडीने नाही तर भाजप सरकारनं काढलाय. त्रिभाषा सूत्र मागे घेईपर्यंत आंदोलन सुरू राहणार, आदित्य ठाकरेंचा इशारा. पाचवीपासून तिसऱ्या भाषेचा विचार करावा तर हिंदी सक्ती संदर्भात उद्या कॅबिनेटमध्ये चर्चा करणार उपमुख्यमंत्री अजित पवारांचं मोठं विधान. शिवसेना नेते अनिल परब आणि मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांची भेट. 5 जुलैच्या संयुक्तिक मेळाव्यासंदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा. शैक्षणिक धोरण आम्ही तयार केलं नाही तर राष्ट्रीय धोरण हे केंद्रानं लादलंय. जी.आर. आम्ही नाही तर फडणवीसांनी काढला. मुख्यमंत्र्यांच्या आरोपांना संजय राऊतांचं उत्तर. त्रिभाषा धोरणाविरोधात मुंबईत होणाऱ्या मोर्चाला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा पाठिंबा. खासदार सुप्रिया सुळेंची माहिती. पूर्ण ताकदीने पक्ष मोर्चात सहभागी होणार असल्याचंही केलं स्पष्ट. 5 जुलैच्या मोर्चाची मनसेकडनं जय्यत तयारी. संदीप देशपांडेंकडून पत्रक वाटप. रेल्वे स्टेशन आणि लोकलमध्ये जाऊन मुंबईकरांना मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन. अंधेरी पूर्वमध्ये पालिका शाळेची दुरावस्था. स्थानिक आमदारांकडून स्ट्रक्चरल ऑडिटची मागणी. तर नंदुरबारच्या अक्कलकुवामध्ये शाळेला गळती. साचलेल्या पाण्यात शिक्षण घेण्याची विद्यार्थ्यांवर वेळ. अभिनेत्री शेफाली जरीवालाच्या मृत्यूप्रकरणी धक्कादायक माहिती. तरुण दिसण्यासाठी शेफाली घेत होती औषधं. व्हिटॅमिन सी आणि ग्लुटाथिओन डोस घेत असल्याचं समोर. कुपर रुग्णालयात शेफालीच्या मृतदेहावर शवविच्छेदन पूर्ण. शवविच्छेदनातून मृत्यूचं नेमकं कारण समोर. थोड्याच वेळात शेफालीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार. आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या पत्राची प्राडा कंपनीने घेतली दखल. कोल्हापूरच्या चप्पल विक्रेत्यांशी संवाद साधण्याची प्राडाने दर्शवली तयारी. पुढे बघूयात. येत्या 5 जुलै रोजी त्रिभाषा धोरणाविरोधात ठाकरे बंधूंचा एकत्रित मोर्चा हा निघणार आहे. आणि या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आता मुंबईत बॅनरबाजी करण्यात आली आहे. मनसेच्या एका बॅनरवर आता अजित पवारांचे फोटो लावण्यात आलेत. हिंदी भाषेसंदर्भात अजित पवारांनी माध्यमांना जी प्रतिक्रिया दिली होती तीच प्रतिक्रिया लिखित स्वरूपात बॅनरवर लिहिण्यात आली आहे. दुसरीकडे आज शिवाजी पार्क इथे मनसेचे नेते यशवंत किल्लेदार यांच्या माध्यमातून हातात कुठलाही झेंडा न घेता मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करणारे बॅनर लावण्यात आलेले आहेत. त्रिभाषा धोरणाबाबत उद्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली. तसंच हिंदी भाषेची सक्ती नाही मात्र हिंदी भाषेचा 5वीपासून विचार व्हावा असंही अजित पवारांनी म्हटलंय. तर उद्या त्रिभाषा धोरणाबाबत कॅबिनेटमध्ये काय चर्चा होते याकडे राज्याचं लक्ष लागलंय. त्याच्यामध्ये नाही, त्यामध्ये सगळे मराठी भाषेची ज्यांनी त्यांनी आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये त्यांची मातृभाषा आहे ती तर पहिलीपासून आलीच पाहिजे, त्याच्याबद्दल दुमत नाही. आणि आम्ही म्हणालो की 5वीपासून त्या भाषेचा विचार त्या बाबतीमध्ये करावा, त्याच्यामध्ये चालतंय. आता बरीचशी मुलं इंग्लिश मिडियमला असतात, ती इंग्लिश मिडियमला त्यांचे पालकच घालतात, मुलांना इंग्लिश मिडियमला जायचंय, त्यावेळेस पण तिथं मराठी आपली मातृभाषा लिहिता वाचता बोलता आलीच पाहिजे ना. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर आदित्य ठाकरेंनी सूचक वक्तव्य केलंय. न्यूज 18 लोकमतच्या समृद्ध महाराष्ट्र या विशेष कार्यक्रमात आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होईल असं सांगत पुढील घडामोडीच स्पष्ट केलेल्या आहेत. वाटपीट बघत नव्हतो, पण भाजप मराठीची वाट लावते म्हणून आम्हाला एकत्र येण्याला गरज. लोकांना काय महत्वाचं आहे मला वाटतं हेच आम्हाला वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी शिकवण दिलेली आहे, तीच आम्ही पाळू. लोकांच्या जे मनात असेल ते होईल. न्यूज 18 लोकमतच्या समृद्ध महाराष्ट्र कार्यक्रमात राज्यात आगामी काळात राजकारणात कोणती नवी समीकरणं जुळून येणार आहेत हे स्पष्ट झालंय. लोकांच्या जे मनात असेल ते होईल. समृद्ध महाराष्ट्र कार्यक्रमात सहभागी झालेल्या नेत्यांनी सध्याच्या राजकारणावरती प्रतिक्रिया देत असतानाच भविष्यात राज्याची प्रगती कशी होईल हेही सविस्तराने सांगितलं. याच कार्यक्रमात सहभागी झालेल्या आदित्य ठाकरेंना न्यूज 18 लोकमतचे संपादक मंदार फणसे यांनी एकत्र येण्याबाबत थेटच प्रश्न विचारला.
मुंबई निगोशिएबल नाही असं तुम्ही म्हणताय. येत्या 5 तारखेचा जो मोर्चा असेल त्याच्यामध्ये आम्हाला दिसेल काही एखादं दृश्य, स्वतः 2 भाऊ एकत्र चालताना मराठीच्या मुद्द्यासाठी का होईना, पण त्याच्यानंतर कुठेतरी काहीतरी बोलाचाली सुरू सगळे मराठी भाऊ आणि बहीण एकत्र चालतील अच्छा. आणि सगळे मुंबई प्रेमी पण ज्यांना ज्यांना मराठी येत नसेल पण मुंबईवर प्रेम असेल ते पण एकत्र चालतील. त्याचा अर्थ उद्धव ठाकरे राज ठाकरे तिकडे रस्त्यावरती एकत्र असताना दिसतील. 5 बघा आता तारखेच्या दोन मोठ्या मोर्चात. नेत्यांच्या मध्ये मला तुम्ही खेचू नका, ते ठरवतील. पण अर्थात दोघांनी मला वाटतं सांगितलेलं आहे की महाराष्ट्रासाठी असेल मुंबईसाठी असेल वाद कुठचाच नाहीये आणि एकत्र येणं मला वाटतं महाराष्ट्राच्या मनात आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे राजकीय मार्ग मागील 20 वर्षापासून वेगळे होते. त्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये कटुता आहे का असा प्रश्न अनेकदा विचारला जातो. त्यावर आदित्य ठाकरेंनी काय उत्तर दिलंय ते आता पाहूयात. आता जवळपास 20 वर्ष झाली. कटुता मला वाटत नाही कधी आमच्या मनात होती. उद्धव साहेब जर तुम्हाला माहिती आहे राग मनात ठेवत नाहीत कधी. जे काय असतं ते स्पष्ट तोंडावर असतं आणि मला वाटतं दुसऱ्या बाजूने पण तसंच आहे. ठीक आहे, राजकीय आतापर्यंत आमचे मार्ग वेगळे होते, राजकीय पद्धती वेगळे होते. एक महत्वाचं जसं मी सांगितलं की राजकारण असेल पण आम्ही जे राजकारण करतो ते समाजकारणच असतं आणि जे आतापर्यंत आम्ही पाहत आलोय, ऐकत आलोय आणि जसं वागत आलोय की लोकांच्या मनात काय आहे, लोकांना काय गरजेचं आहे, स्वतःचा विचार करू नका. आदित्य ठाकरेंनी केलेल्या या वक्तव्यावरून सत्ताधाऱ्यांनीही निशाणा साधलाय. एक गोष्ट बघा, त्यांनी एकत्र येणं नाही येणं हा त्यांच्या कुटुंबाचा प्रश्न आहे. त्याच्याबद्दल मला काहीच बोलायचं नाही. ते एका कुटुंबाचे सदस्य आहेत. जवळ यायचं नाही, पूर्वीला सगळं केलेलं विसरायचं नाही. ज्या वेळेला आदित्य ठाकरे उभे राहतात त्यावेळेला राज ठाकरे आपला कॅन्डिडेट उभं करत नाही, पण अमित ठाकरे उभे राहतात त्याला शिवसेना आपला कॅन्डिडेट देतं. या प्रकारे ते वागलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर जायचं की नाही हा विचार राज ठाकरेंनी करायचा, आमचा तो प्रश्न नाही आहे. महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होणार असल्याचं सांगत आदित्य ठाकरेंनी एकत्रीकरणाच्या दिशेनं पावलं टाकली जात असल्याचं स्पष्ट केलंय. आता सर्व ठाकरे एकत्र आल्यानंतर त्याचा राज्याच्या राजकारणावरती काय परिणाम होतो हे आगामी काळात स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत. आता बघूयात इतरही घडामोडी. बघा, राज्यात त्रिभाषा सूत्र धोरणाच्या विरोधात मनसे आणि ठाकरेंचा पक्ष आक्रमक झाला. या विरोधात मोर्चाची हाकाही देण्यात आलेली आहे. ठाकरे बंधू या मोर्चात एकत्र दिसणार आहेत. मात्र त्रिभाषा सूत्र धोरणाचा अहवाल उद्धव ठाकरे सरकारच्या कार्यकाळात स्वीकारल्याचं सांगत सत्ताधाऱ्यांनी उद्धव ठाकरेंनाच घेरलंय. तर या अहवालाची अंमलबजावणी महायुती सरकारच्या काळात झाल्याचा पलटवार ठाकरेंच्या पक्षाकडनं केला गेला. त्रिभाषा धोरणावरून राजकारण तापलं. ठाकरेंच्या सरकारनं अहवाल स्वीकारला. सत्ताधाऱ्यांचा उद्धव ठाकरेंवर आरोप. ठाकरेंच्या पक्षाचंही जोरदार पलटवार. राज्यात इयत्ता पहिलीपासून त्रिभाषा धोरण राबवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. या विरोधात राज्याचं राजकारण तापलंय. या धोरणाच्या विरोधात मनसे आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षानं यल्गार पुकारलाय. 5 जुलैला निघणाऱ्या या मोर्चात ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत. या धोरणाविरोधात ठाकरे बंधूंनी आक्रमक भूमिका घेतली आहे. सर्वांना त्या मोर्चाला आम्ही तिथे बोलवणार आहोत. सर्व पालकांना आम्ही आमंत्रण देत आहोत. सर्व विद्यार्थ्यांना आम्ही आमंत्रण देत आहोत. सरकारला एकदा कळू देत की महाराष्ट्राच्या मनात काय आहे ते. आम्ही कोणतीही सक्ती ही स्वीकारणार नाही, कोणतीही जबरदस्ती आम्ही लादून घेणार नाही. कारण बाकीचं सादरीकरण वगैरे तुम्ही बोललात, आम्हाला नको म्हणजे नको. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं या त्रिभाषा सूत्र धोरणाविरोधात विरोधकांचा सूर आवळला असला तरी डॉक्टर रघुनाथ माशेलकर समितीच्या अहवालाचा हवाला देत सत्ताधाऱ्यांकडून उद्धव ठाकरेंना घेरण्याचा प्रयत्न केला जातोय. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार असताना त्रिभाषा सूत्राबाबतचा माशेलकर समितीचा अहवाल स्वीकारण्यात आल्याकडे सत्ताधारी लक्ष वेधतायत. ज्यावेळेस NEP 2020 आला त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार होतं, उद्धव ठाकरेजींचं सरकार होतं. उद्धव ठाकरेजींच्या सरकारने याच्यावर अभ्यास करून नीती ठरवण्याकरता एक कमिटी तयार केली. त्या कमिटीचे अध्यक्ष माशेलकर साहेब होते. त्याच्यामध्ये डॉक्टर मुणगेकर, सुखदेव थोरात यांच्यासारखी प्रमुख मंडळी होती. 18 लोक होती. या सगळ्यांनी एक रिपोर्ट तयार केला आणि तो रिपोर्ट 2021 साली उद्धवजींच्या सरकारला दिला. 2021 साली उद्धवजींच्या सरकारने तो स्वीकारला
आणि तो स्वीकारल्यानंतर त्याच्यावर पुढची कारवाई झाली. दरम्यान भाजपच्या या आरोपांवर ठाकरेंच्या पक्षानं पलटवार केलाय. या समितीचा अहवाल ठाकरेंच्या पक्षानं स्वीकारला, मात्र त्याची अंमलबजावणी फडणवीस सरकारच्या काळातच झाल्याचा आरोप ठाकरेंच्या पक्षानं केलाय. तर भाजपनं मात्र राऊतांचा हा आरोप फेटाळून लावत त्रिभाषा सूत्राबाबत ठाकरेंच्या पक्षाची भूमिका दुटप्पीपणाची असल्याची टीकाही भाजप सत्ताधाऱ्यांकडून केली जाते. हा जो अहवाल त्यांनी दिला, कोणताही अहवाल हा मुख्यमंत्री स्वीकारतातच. आम्ही पार्लमेंटला असे अनेक अहवाल देत असतो. प्रधानमंत्री अहवाल स्वीकारतात. स्वीकारला म्हणून त्याने GR काढला का? GR कोणी काढला? तो GR काढला देवेंद्र फडणवीस. मग कोण करते? GR कोणी काढला? संजय राऊत यांच्या बुद्धिमत्तेची चाचणी इयत्ता तिसरीत करावी लागेल. हा अहवालच मुळे आला उद्धवजींच्या काळामध्ये. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण याच्या कारवाईची सुरुवात राज्यामधली उद्धवजी मुख्यमंत्री असताना झाली आणि त्यामुळे उद्धवजी आता पळ काढू शकत नाही. हे जे काही ते अहवालाबद्दल बोलतायत, अहवालानंतर अभ्यासगट स्वीकारला होता, हे सगळं वेगळी गोष्ट आहे. पण मला तुम्ही सांगा, आम्ही हा सक्तीचा GR काढला होता का? सक्ती आम्ही मराठी भाषेची केली होती प्रत्येक शाळेमध्ये. आज मुंबई महानगरपालिकेत IB असेल, IGC असेल, ICSE असेल, CBSE असेल, SEC सोबत जेव्हा आम्ही आणलं तेव्हा सक्ती आम्ही मराठी भाषेची केली होती. ही जी हिंदी भाषा लादण्याचं किंवा तिसरी भाषा लादण्याचं जे काम आहे, GR कोणाचं आहे? त्रिभाषा सूत्राच्या धोरणावरून राज्याचं राजकारण तापलंय. यावरून दावे आणि प्रतिदावेही केले जात आहेत. लवकरच राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. या अधिवेशनातही हा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई.